पेन्शनधारकांना लॉटरी, पेन्शनधारकांना अधिकची पेन्शन मिळणार। सरकारकडून निवृत्ती वेतनात भरमसाठ वाढ। पेन्शनधारकांना ईपीएफओ न मोठं गिफ्ट दिलंय। अधिकच्या पेन्शनसाठी ईपीएफओ धारकांना अर्ज करावा लागणार आहे। हा अर्ज नेमका कसा करायचा आणि त्याची शेवटची नेमकी तारीख काय आणि कोणत्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळू शकतो या सगळ्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। महाराष्ट्र राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। जर तुमचं वय 60 असेल तर ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात मोठी या ठिकाणी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर म्हणावी लागेल। कारण ऑगस्ट महिन्यापासून ज्यांचं वय 60 आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना सरकारच्या माध्यमातून जवळ पाहायला गेले तर 10 वेगवेगळ्या सुविधा देण्याचा निर्णय या ठिकाणी आत्ताच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। ज्यांचं वय 60 वर्ष पूर्ण झाले म्हणजे तुमच्या आधार कार्डवरती 60 वर्ष ज्यांचं वय पूर्ण झालेलं दाखवत आहे अशा सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी तुमच्यासाठी आनंदाची बातमी या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहे। आता तुमच्यासाठी वेगवेगळ्या सुविधाचा जवळजवळ 10 सुविधा सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय या ठिकाणी आत्ताच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आणि जवळजवळ या 10 वस्तूचा लाभ तुम्हाला या ठिकाणी पहिल्यांदा प्राथमिक स्वरूपामध्ये ज्यांचं वय 60 वर्ष पूर्ण आहे अशा सरसकट सर्वांना या ठिकाणी घेता येणार आहे। त्यामध्ये पाहायला गेलं तर नागपूर येथील जे काही पावसाळी अधिवेशन पार पडलं तर या पावसाळी अधिवेशनामध्ये शेवटच्या दिवशी ज्यांचं वय 60 वर्ष पूर्ण आहे तर अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात मोठा आनंदाचा निर्णय एक जीआर सुद्धा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी सगळ्यात महत्वाची माहिती देखील या ठिकाणी त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये या ठिकाणी देण्यात आली आहे। त्यामुळे आता ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही सुद्धा प्राथमिक स्वरूपामध्ये या 10 वस्तूचा लाभ नक्की कसा घ्यायचा हे ते सर्वांनी तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। सरकारने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचं जीवनमान सुधारणं अतिशय गरजेचं आहे। ज्येष्ठ नागरिकांना वारंवार पाहायला गेलं तर आजारांना सुद्धा सामोरं जावं लागतं कारण त्यांचं आता वय झाल्यामुळे दिवसेंदिवस त्यांना आजार देखील या ठिकाणी वाढत असतात आणि वयस्कर लोकांमध्ये आजाराचं प्रमाण देखील वाढल्याचं या ठिकाणी आता महाराष्ट्र सरकारच्या लक्षात आलेलं आहे। त्यामुळं ऑगस्ट महिन्यापासून या ठिकाणी तुम्हाला 10 वेगवेगळ्या सुविधा देण्याचा निर्णय या ठिकाणी पाठीमागचं जे काही पावसाळ्याचं अधिवेशन पार पडलं तर त्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। तर आता ज्येष्ठ नागरिकांना याचा फायदा लवकरात लवकर कसा घ्यायचा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तुमचं जर 60 वय या ठिकाणी झालं असेल तर त्यांना आव्हान देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। बघा सगळ्यात ज्याचा लाभ घेण्यासाठी काही महत्वाच्या अटी सुद्धा या ठिकाणी लावण्यात आल्या आहेत। त्याचं कारण म्हणजे सरसकट सर्वांना याचा लाभ तर मिळणारच आहे परंतु जे काही खरोखर ज्या नियमामध्ये बसणार आहेत त्याच नागरिकांना याचा लाभ बसणार आहे। आता बघा ज्यांचं वय 60 वर्ष पूर्ण आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना या 10 वस्तू मोफत दिल्या जाणार आहे मग यामध्ये तुमचं वय 61 असू द्या 62 असू द्या 65 असू द्या किंवा 75 असू द्या किंवा 80 60 किती असू द्या फक्त तुमचं 60 वर्षाच्या पुढे या ठिकाणी वय असणं अतिशय गरजेचं आहे। आता बघा ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला जर 10 वस्तू मोफत घ्यायच्या असतील तर आता सगळ्यात महत्वाचं शासनाचा जीआर सुद्धा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। त्यामुळे आता ज्येष्ठ नागरिकांपासून सकाळपासूनच पाहायला गेलं तर या ठिकाणी तुम्ही पेपरला बातम्या देखील या ठिकाणी वाचल्या असतील, टीव्हीला देखील बातम्या पाहिल्या असतील। त्यामुळे आता ज्येष्ठ नागरिकांसाठी गेल्या 10 वर्षापासून आतापर्यंत कोणते निर्णय घेण्यात आले नव्हते। त्यामुळे वारंवार ज्येष्ठ नागरिक देखील या ठिकाणी नाराज होते। आम्ही देखील या ठिकाणी आम्ही सरकारला मतदान करत असतो पण सरकार आमच्याकडे ज्येष्ठ नागरिकांकडे लक्ष देत नाही अशी वारंवार मागणी देखील या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांची होते। त्यामुळे आता भाजप सरकारनं म्हणजे आपले देवेंद्र फडणवीस सरकारनं याचा सर्वांगीण विचार करून या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाचे 10 योजना सुद्धा या ठिकाणी सरकारने आणलेले आहेत। आणि पाहिलं तर राज्यातील 92 लाख पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांना याचा पहिल्या टप्प्यामध्ये लाभ हा नक्की भेटणार आहे। आता ज्या शहरामध्ये ज्यांचं वय 60 वर्ष असेल महत्वाचं पाहिलं तर ज्यांनी रिटायरमेंट घेतली असेल जॉब करून तर असे नागरिक आहेत ते थोडे हुशार आहेत त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली परंतु तुम्ही अनेक जण ग्रामीण भागामध्ये राहत असाल त्यामुळे तुमच्या या ठिकाणी ही बातमी अजूनपर्यंत या ठिकाणी मिळाली नसेल। त्यामुळे खास तुमच्यासाठी पावसाळी अधिवेशनामध्ये जे काही गोष्टी या ठिकाणी नागरिकांना 10 मोठ्या भेटवस्तू म्हणजे सुविधा देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला होता तो आता खरोखर 100% बातमी या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे तुमच्या आई वडिलांचं वय 60 वर्षापेक्षा जास्त असेल किंवा तुमच्या सासू सासऱ्याचं वय 60 वर्षापेक्षा जास्त असेल किंवा तुम्हाला एका ठिकाणी ऑगस्ट महिन्यापासून प्रत्येक महिन्याच्या तारखेला या ठिकाणी 10
या ठिकाणी वस्तू मोफत या ठिकाणी वाटप केल्या जाणार आहेत अशी माहिती सुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला प्रश्न पडला असेल की या महत्वाच्या 10 वस्तू कोणकोणत्या भेटणार आहेत ते देखील या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे। आता 10 वस्तूची नावे तुम्हाला नेमकी कोणकोणती आहेत तर त्याची नावे एक एक करून या ठिकाणी तुम्हाला आता सांगणार आहे। या 10 वस्तू जर तुम्ही या ठिकाणी बाजारात किंवा इतर ठिकाणी घ्यायला गेला तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला गेलं तर 80 ते 90 हजार रुपये या ठिकाणी तुम्हाला मोजावे लागतील। त्यामुळे या सर्व वस्तू वयस्कर लोकांना या ठिकाणी आता मोफतपणे देण्याचा निर्णय या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। जवळजवळ पाहिलं तर 60 ते 70 हजार या ठिकाणी वरच्या वस्तू आहेत। त्यामुळे पाहिलं तर जवळजवळ त्याच्यामध्ये 10,000 ऍड केलं तर टोटल तुम्हाला 90,000 पेक्षा महाग म्हणजे 1 लाखापर्यंत या ठिकाणी वस्तू जाणार आहेत। म्हणजे ज्येष्ठ नागरिकाचं वय झाल्यामुळे त्यांची वारंवार मुलं देखील त्यांना सांभाळत नाहीत। या ठिकाणी त्यांचं वय झाल्यामुळे त्यांना आजाराचं प्रमाण देखील या ठिकाणी वाढलेलं आहे। कोणाला बीपी असतो, कोणाला शुगरच्या गोळ्या चालू असतात, तर कोणाचे गुडघे दुखत असतात। तर अशा प्रॉब्लेमचा सर्व विचार करून या ठिकाणी तुमच्यासाठी अतिशय आनंदाचा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे। मग तुमच्या मनामध्ये असा प्रश्न पडला असेल की आता कोणकोणत्या ज्येष्ठ नागरिकांना या 10 वस्तूचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये या ठिकाणी मोफत दिला जाणार आहे। तर या 10 वस्तूचा लाभ घेण्यासाठी काय या ठिकाणी प्रोसेस आहे का? होय, तुम्हाला एक ठिकाणी अर्ज करावा लागणार आहे। कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे ते तुम्हाला सांगतो। तुम्हाला माहित आहे जशा प्रकारे एखादा शेतकरी अर्ज केल्यानंतर त्यांना या ठिकाणी नरेंद्र मोदीचे पीएम किसान योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होतात। तर तुमच्या सगळ्यात महत्वाचं महिन्याच्या तुम्ही देखील या ठिकाणी 1500 रुपयाचा नरेंद्र मोदीचा लाभ घेत असाल। तसंच लाडक्या बहिणीचा अर्ज केल्यावर तुम्हाला या ठिकाणी 1500 रुपये पैसे देखील मिळतात। नंतर पीएम किसान योजनेचे नमो शेतकरी योजनेचे जसे 2000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतात तर तशाच प्रकारचं तुमच्या खात्यावरती या ठिकाणी तुम्हाला जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांचं 60 वर्ष पूर्ण झालं खरोखरच तर या ठिकाणी तुमच्या आधार कार्ड वरती वय चेक करून महत्वाची 4 कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी अर्जासोबत तुम्हाला जोडायचे आहेत। मग आता ती कागदपत्रे कोणकोणते हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। यासाठी कोणकोणत्या पात्रता ठेवण्यात आल्या आहेत त्या पात्रता देखील या ठिकाणी तुम्हाला पुढे सांगणार आहे। अर्ज भरण्यासाठी तुम्हाला मोकळा अर्ज काय भरून चालणार नाही, यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत, मग ती कागदपत्र तुम्हाला कोणकोणती लागणार आहेत ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। मग आता तुम्हाला वाटत असेल की याचा कोणाकोणाला नेमका लाभ मिळणार आहे तर यामध्ये शेतकरी कुटुंबातील नागरिक असतील सर्वात जास्त लाभ भेटणार आहे। तुमच्या घरात जर तुमची शेती असेल तर या ठिकाणी घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर अशा सर्व लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे। मग तुम्ही कामगार असाल किंवा भाजी विक्रेते असाल किंवा एखादे तुम्ही लहान मोठे पेन्शनधारक असाल ज्यांचं वय 60 वर्ष पूर्ण झालंय त्यांना ह्या ठिकाणी 100% लाभ दिला जाणार आहे। मग आता तुमच्या घरामध्ये तुमचे आई वडील 60च्या वरती असतील, कोणाचे सासू सासरे असतील, कोणाचे पाहायला गेलं तर काका असतील, काकी असतील, तर अशा सर्वांना या ठिकाणी प्राथमिक स्वरूपामध्ये याचा तुम्हाला लाभ दिला जाणार आहे। परंतु सगळ्यात महत्वाचे ज्येष्ठ नागरिक बंधू, तुमच्या मनामध्ये एक प्रश्न पडला असेल की सरकारच्या माध्यमातून अचानक ज्येष्ठ नागरिकांसाठी हा निर्णय का घेण्यात आलाय तर सर्वांनी लक्षात ठेवा, गेल्या 6 महिन्यापासून अनेक ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी वारंवार सरकारला देखील सातत्याने रिक्वेस्ट करत होते की आम्हाला काहीतरी मदत द्या, आधीच आमचं वय झाल्यामुळे आमची मुलं आम्हाला सांभाळत नाहीत आणि या ठिकाणी आम्हाला आजाराचं प्रमाण देखील वाढलेलं आहे, तुम्ही काहीतरी करा। या ठिकाणी असं गेल्या 6 महिन्यापासून वारंवार तक्रार देखील महाराष्ट्र सरकारकडे तक्रार देखील येत होत्या आणि याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रताई पवार असतील यांनी मंत्रिमंडळामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी निर्णय देखील घेतले आहेत। अनेकाच्या पायामध्ये ताकद गेलेली असते, कुणाला गोळ्या औषधाचा खर्च असतो तर या ठिकाणी अनेकाचं असं असतं की मुलं पुण्या मुंबईला असतात आणि त्यांची मुलं या ठिकाणी त्यांना सांभाळायला तिथे नसतात। त्यामुळे नागरिकाचा त्रास लक्षात घेऊन हा निर्णय आता घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे जर तुमचं वय 60 वर्षापेक्षा अधिक असेल, तुम्हाला सुद्धा या ठिकाणी अनेक प्रॉब्लेमाला या ठिकाणी सामोरं जावं लागत असेल तर 99% ज्येष्ठ नागरिकांना डोळ्यांना व्यवस्थित दिसत नसेल, पाय दुखत असेल, अशक्तपणा आला असेल, चक्कर येत असेल, कोणाची मान दुखत असेल, कोणाची कंबर दुखत असेल, कोणाचे गुडघे दुखत असेल, तर कोणाला शुगर आहे, तर अशा विविध आजाराचा या ठिकाणी तुम्हाला त्रास सहन करावा लागत असेल तर त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आनंदाचा निर्णय या ठिकाणी पाहायला मिळतोय। त्यामुळे आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला यासाठी काय काय करावं होणार आहे। आता बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेन्शनची सुविधा या ठिकाणी आता लागू करण्याचा निर्णय झाला। बघा, पहिला निर्णय आता काय झाला लक्षात ठेवा,
जर तुम्हाला वयाच्या 60 वरील तुमचं वय झालं असेल आणि तुम्हाला पेन्शन दिली जाणार आहे, तर पेन्शन किती असणार आहे? तुम्हाला 3,000 रुपये पेन्शन असणार आहे की नेमकी किती पेन्शन असणार आहे? तर म्हणजे दिवसाला तुम्हाला किती पेन्शन असणार आहे, ज्येष्ठ नागरिकांना किती असणार आहे, यासाठी तुम्हाला अर्ज कुठे भरावा लागणार आहे? त्यानंतर तुम्हाला शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुमचं वय 60 वर्ष पूर्ण असाल, शेतकरी असाल, तर तुम्हाला नरेंद्र मोदीची देखील तुमच्या खात्यामध्ये 2,000 रुपये असाल. तुमचं वय 60 वर्ष पूर्ण असेल तर अशा महिलांना लाडक्या बहीण योजनेचे पैसे येत नाहीत, तर अशा महिलांना ज्येष्ठ नागरिकाच्या माध्यमातून 3,000 रुपये या ठिकाणी दिले जाणार आहे. आता सरकार सगळ्यात महत्वाचं पाहायला गेलं तर महत्वाचा अर्ज देखील या ठिकाणी भरून घेणार आहे. आता हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ज्येष्ठ नागरिकांसाठी आता सर्व मागण्या या ठिकाणी पूर्ण केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. तर तशा प्रकारे शासन निर्णय सुद्धा या ठिकाणी काढण्यात आलाय, तो तुम्हाला आम्ही या ठिकाणी दाखवणार आहे. आता सगळ्यात महत्वाचं की कोणकोणत्या नेमक्या 10 वस्तू आहेत, तर त्या 10 वस्तूंमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, म्हणजे तुम्हाला या सुविधामधून जवळजवळ पाहायला गेलं तर 3,000 रुपये पेन्शन या ठिकाणी दिली जाणार आहे. दुसरी वस्तू अशी आहे की तुम्हाला या ठिकाणी सर्व कुणाचे पाय दुखत असतील त्यावरती उपाय म्हणून तुम्हाला सुविधा देखील दिली जाणार आहे. जर तुमचे गुडघे दुखत असेल तर त्यावरती काय सुविधा आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेकांना चक्कर येण्याचा त्रास असेल तर त्यावरती सुद्धा काही सुविधा दिलेत. अशा 10 वेगवेगळ्या पहिल्या वस्तू, दुसरी वस्तू, तिसरी वस्तू, चौथी वस्तू असे टप्प्याटप्प्याने या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. पहिल्या ज्या काही वस्तू आहेत तर ज्या आरोग्यासाठी खूप महत्वाच्या आहेत, कारण आरोग्य या ठिकाणी तुमचं वय झाल्यामुळं खूप महत्वाचं असतं आणि ते व्यवस्थित जपायचं काम या ठिकाणी आपल्यालाच करायचं असतं. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे येत्या 4 दिवसाच्या आतमध्ये एक अर्ज भरून देणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की नेमका हा लाभ टप्प्यामध्ये आता नेमका कसा घेण्यात येणार आहे. आता बघा या ठिकाणी 10 वस्तू नेमका कोणकोणत्या आहेत, त्याची नावे काय काय आहेत, यासाठी आपण पात्र ठरणार आहेत का, 10 वस्तू आता कुठे घेऊन जायचे आहेत, हे सर्व आपण या ठिकाणी सांगायला सुरुवात करत आहे. परंतु यासाठी तुम्हाला एक अर्ज देखील भरायचा आहे. भरण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्र लागणार आहेत. त्यामुळे इथून पुढे सर्वांनी लक्षात घेऊन यासाठी आपण पात्रता बघत आहोत. यामुळे तुम्हाला जर ज्येष्ठ नागरिकाचे एक कार्ड काढायचं आहे, पहिलं काम तुमच्या लक्षात आलं का? बघा ज्येष्ठ नागरिकांना पहिलं तुम्हाला ज्येष्ठ नागरिक कार्ड काढून घ्यायचं आहे. ते तुमचं वय तपासलं जाणार आहे. तुम्ही लाभार्थी म्हणून मग या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहे. त्यामुळे वर्षानुवर्ष सरकारी योजनेचे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती जर ट्रान्सफर तुम्हाला करायचे असतील, त्या ठिकाणी तुम्हाला पेन्शनचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही या ठिकाणी सध्या स्थितीला ज्येष्ठ नागरिक कार्ड काढणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना या 10 वस्तूचा वाटप करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. या 10 वस्तूची किंमत जर काढायला गेली तर 80 ते 90,000 रुपये इतक्या महागड्या वस्तू या ठिकाणी तुम्हाला सरकारच्या मार्फत या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. मग यासाठी अटी कोणत्या आहेत, पात्रता कोणत्या आहेत, या सर्व तुम्हाला सांगणार आहे. कारण अटी जर पात्र झाल्या तर तुम्हाला 100% या ठिकाणी तुम्हाला पेन्शन मिळणार आहे आणि जवळजवळ या 10 वस्तूचा लाभ देखील या ठिकाणी दिला जाणार आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, एक महत्वाचा अर्ज करायचा आहे. हे सुद्धा तुम्हाला अर्ज कसा करायचा ते देखील व्हिडिओच्या माध्यमातून अवघ्या 2 मिनिटाच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही मोबाईल वरती जर तुम्हाला भरता येत नसेल, तुमचा मुलगा वगैरे शिकला असेल किंवा नातू शिकला असेल, तर त्यांच्या मार्फत सुद्धा या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. या ठिकाणी तुम्ही नेट कॅफेमध्ये सुद्धा जाऊन या ठिकाणी त्याचा लाभ घेऊ शकता. त्याआधी तुम्हाला अटी सांगणार आहे. अटी आणि पात्रता अतिशय किचकट नाहीत, त्यामुळे टेन्शन तुम्ही अजिबात घेऊ नका. फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे. आता सगळ्यात महत्वाचं, वयाची जर अट घातली तर तुमचं आधार कार्डवरती वय 60 वर्षापेक्षा जास्त असणं अतिशय गरजेचं आहे. जर तुमचं 60 वर्ष असलं तर तुम्ही आता बिनधास्त राहायचं आहे. पहिल्या अटीनुसार तुम्हाला या ठिकाणी लाभ घेता येणार आहे. मग यामध्ये जर तुमचं वय 60 वर्षापेक्षा जास्त असायला पाहिजे, कोणाचं वय 58 असेल, 57 असेल, 55 असेल, तर त्या ठिकाणी अशा नागरिकांना लाभ मिळणार नाही. ज्यांचं वय 60च्या वर गेलेलं असेल त्यामध्ये तुम्ही या ठिकाणी 5 या ठिकाणी होऊ शकता. दुसरी पात्रता अत्यंत महत्वाची आहे. तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक कार्ड काढले का? बघा, तुम्हाला अजून पण काढलं नसेल तर कसं काढायचं हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सांगणार आहे. कारण ज्येष्ठ नागरिक कार्ड म्हणजे तुम्ही वयस्कर झालात याचा या ठिकाणी पुरावा असतो. ते तुम्ही या ठिकाणी आता काढून घ्यायचं आहे. पुढच्या 4 दिवसामध्ये कोणता अर्ज भरायचा आहे, तुम्हाला या ठिकाणी 3,000 रुपये या ठिकाणी पेन्शन आहे. ते आता ज्येष्ठ नागरिकांना कोणाकोणाला आणि कशा मार्फत या ठिकाणी मिळणार आहे हे सुद्धा तुम्हाला आता लगेच व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी समजावून सांगणार आहे. तर यामध्ये तुमची जी काही उत्पन्नाची मर्यादा आहे ते देखील तुमचं चेक केलं जाणार आहे. मग यामध्ये तुमचं उत्पन्न या ठिकाणी जास्त असेल तर तुम्हाला अजिबात या ठिकाणी तुम्हाला लाभ दिला जाणार नाही. ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे, तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत पाहिजे,
2.5 लाखाच्या वरती जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला श्रीमंत ज्येष्ठ नागरिकाच्या यादीमध्ये ढकल जाईल. तुम्हाला अजिबात या ठिकाणी लाभ दिला जाणार नाही. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 2025चा जो मागच्या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला आहे किंवा 1 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी काढायचा आहे. जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये पाहिजे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना आता तुम्हाला काय करायचं आहे, तर त्यानंतर महत्वाचं पुढचे तुमचं मतदान कार्ड काढलंय बघा. ज्येष्ठ नागरिक मित्रांनो, आता या ठिकाणी मतदान कार्ड काढणं अतिशय गरजेचं आहे. आता मतदान कार्ड या ठिकाणी काढायचं आहे. सरकार काय म्हणते, या ठिकाणी मतदान कार्ड काढा, कोणत्याही तुम्ही पक्षाला मतदान करा, त्यामुळे आमचं दुमत नाही, परंतु तुम्ही जास्तीत जास्त मतदान कार्ड काढलं पाहिजे. सरकारला मतदान करणाऱ्या व्यक्ती म्हणजेच या ठिकाणी मतदान कार्ड हे ओळखपत्र तुमच्याकडे असायला पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी असं देखील सांगण्यात आलंय, तुमच्याकडे पासपोर्ट साईजचे 2 फोटो पाहिजेत. आता बघा, सर्वांनी लक्ष देऊन बघा, 2 फोटो तुमच्याकडे आहेत का बघा. अजून काय कागदपत्र लागणार आहेत हे देखील तुम्हाला पुढे सांगणार आहे. अर्ज कसा भरायचा हे देखील तुम्हाला पुढे सांगणार आहे. परंतु यासाठी नेमक्या कोणकोणत्या वस्तू आहेत हे देखील तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. आता सांगायला सुरुवातच करताय. तर आता बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिलं काय होतं, लाल परी म्हणजे एसटी महामंडळामध्ये कसं होतं, ज्यांचं ज्येष्ठ नागरिकाचं वय 65च्या वरती असेल, ज्येष्ठ नागरिकांचं अर्ध तिकीट या ठिकाणी केलं जात होतं. 75 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना पूर्णपणे मोफत या ठिकाणी तुम्हाला केलं होतं. परंतु सरकार या ठिकाणी महत्वाचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे, ज्यांचं वय 60 वय झालेलं आहे आणि या अशा सर्व ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी पूर्णपणे तिकीट या ठिकाणी म्हणजे तिकीट माफ करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी म्हणत होते की 75 वयाच्या वर तुम्ही या ठिकाणी मोफतपणे प्रवास देत आहे, परंतु 75 वय झाल्यानंतर या ठिकाणी कोणच प्रवास करत नाही. ज्यांचं वय 60 वयाच्या वर अनेक थोडेफार भाडे ज्येष्ठ नागरिक असतात, त्यामुळे 60 वयापासून पूर्णपणे एसटी महामंडळाच्या म्हणजेच लाल परी या ठिकाणी आता मोफतपणे देण्याचा निर्णय सरकारचा या ठिकाणी चालू आहे. मग दुसरा निर्णय काय की तुम्ही म्हणाल की एसटी महामंडळामध्ये गर्दी कायम असते, या ठिकाणी एका बाजूला कमीत कमी 5 सीटा तर दुसऱ्या बाजूला 5 सीटा अशा 10 सीटा या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव ठेवावे लागणार आहेत. आणि या ठिकाणी जर तुम्ही इतर व्यक्ती या ठिकाणी विद्यार्थी वगैरे या ठिकाणी कोणी लेडीज वगैरे या ठिकाणी बसलं तर ज्येष्ठ नागरिकांच्या खुर्च्या म्हणून तुम्हाला या ठिकाणी दिल्या जातील. त्यानंतर आरोग्याचा खर्च या ठिकाणी काहीचा बीपी असेल, शुगर असेल, या ठिकाणी आता त्रास असतो, तर काहींना गुडघेदुखीचा त्रास असतो, मानदुखीचा त्रास असतो, तर या ठिकाणी यांना अजिबात ज्येष्ठ नागरिकांकडे पैसे नसतात. यासाठी अर्जंटमध्ये तुम्हाला या ठिकाणी आयुष्यमान भारत कार्ड हे या ठिकाणी काढायला सांगितलेलं आहे. आणि वयाच्या या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना 65च्या वरती जे आहेत त्यांना आरोग्याचा खर्च 5 लाखापर्यंत आयुष्यमान भारत या ठिकाणी यामधून केला जाणार आहे. मग त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुढचा अत्यंत महत्वाचा निर्णय म्हणजे पेन्शनची सुविधा. आता 2-3 वर्षाच्या पाठीमागे पाहायला गेलं तर नागरिकांनी मुख्यमंत्री वैश्य योजनेच्या माध्यमातून 3,000 रुपये महिन्याला ज्येष्ठ नागरिकांना दिले जात होते, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे 3 वर्षापासून या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे. परंतु परत एकदा पावसाळी अधिवेशन सरकार पुन्हा एकदा या ठिकाणी 3,000 रुपये मुख्यमंत्री वैश्य योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्णपणे तयार असल्याचं आपल्याला समोर येत आहे. आता सूत्राकडून म्हणजे तुमच्याकडे या ठिकाणी पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून हा निर्णय झालेला आहे. याचा GR सुद्धा या ठिकाणी निघणार आहे आणि याचा GR सुद्धा सुटण्याची दाट शक्यता आहे. आणि हा अर्ज सुटल्या तुम्ही या ठिकाणी अर्ज भरायचा आहे. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना विविध सुविधा सुद्धा या ठिकाणी देण्याची दाट शक्यता या सूत्रामार्फत या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे. अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी जे आपलं भरारी प्राईम युट्यूब चॅनल आहे ते युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.